माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. रामकृष्ण हरी. लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनपळ तालुक्यातील हिप्पळगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हरिभक्तपरायण माऊली महाराज यमती किनगावकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास 1.5 तास चाललेल्या कीर्तनामध्ये महाराजांनी अनेक उदाहरणं आणि प्रमाण दिली. कृपया हे कीर्तन लक्षपूर्वक ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद. शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा या सुभटा. सुरानी धीर, स्वामी काजी तू सादर. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा या सुभटा. तुका म्हणे रुद्रा, अंजनीची या कुमरा. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा या सुभटा. विठ्ठला शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा या सुभटा. महायोग पीठे तटे भीमरथम, वरम पुंडलिकाय दातु मुनींद्री. समागत तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण.
तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाध्या जय जय संसविद्या आत्मरूपा देवा तोची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. प्रस्तुत आज आपल्या या श्री क्षेत्र हिपळगाव नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा रामायण कथा माझे परम मित्र बंडोपंत महाराज ढाकणे यांच्या मुखामधून अशी सुंदर अशी कथा चालू आहे. म्हणून फार मोठा आपल्या गावामध्ये अन्नदान ज्ञानदान स्वरूपामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि फार मोठं गाव आपलं आहे. हिपळगाव म्हणजे फार मोठं पब्लिक आहे म्हणून मोठं नाही, परमार्थ साधना करणारं मोठं गाव आहे. आणि आपल्या गावामध्ये फार मोठं दैवत आहे. एवढं दैवत मोठं महादेवाचं आणि हनुमंत्र आहे. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य हिपळगाव हे गाव. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य हिपळगाव हे गाव. इथे नांदतात मोठं दैवत हनुमंत देव. म्हणून असं गाव महाराष्ट्रात फार परमार्थिक साधना करणार आपलं मोठं गाव. आणि याच गावामध्ये श्री क्षेत्र माझ्याकडे ही दुसऱ्या दिवसाची सेवा. किती या दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाची पहिल्या दिवसाची सेवा आमच्याकडेच असते हो. मोठ्या कुस्त्या पुन्हा आहेत नंतर, आधी नारळावरल्याच कुस्त्या असतात. कशावरल्या? नारळावरल्या. पुन्हा आता वरचीवर आता मोठ्या मग कोणची 51,000ची असेल, कोणची लाखाची असेल, कोणची 10,000ची असेल. पण आजची काय लहान लहान लेकर कुस्त्या खेळताना कुटक्यावरच असतं की नारळाच्या. पुन्हा नंतर मोठ्या कुस्त्या. असं आज दुसरी सेवा दुसऱ्या दिवसाची. आणि फार पवित्र गाव आहे. आपल्या गावामध्ये फार अन्नदान ज्ञानदान आणि तसेच मला आमंत्रित करणारे आमचे श्री हरिभक्त परायण विष्णू महाराज व्यंजने यांनी आमंत्रित केलं. महाराज एक सेवा होऊ द्या म्हटले. मी म्हणलं काही हरकत नाही. पहिली एक सेवा झालती माझी, त्याला लय दिवस झालती की एक सेवा. म्हणून फार आनंदाचा दिवस आहे. रामकथा महाराजांच्या मुखामधून अशी सुंदर रामकथा होत आहे. श्रवण करीचा. कारण हे 7 दिवस म्हणजे परीक्षा आहे. काय आपल्या गावची परीक्षा. वर्षभर शिक्षण शिकलं की शेवटला परीक्षा द्यावीच लागते. तसं हे 7 दिवस म्हणजे आता काय, ही संधी सोडायची नाही. कीर्तन ऐकायला यायचंच. आजचा कीर्तनकार काय सांगते, उद्याचा काय सांगते, परवादीचा काय सांगते, असे रोजचे वेगवेगळे कीर्तनकार. तुम्ही ऐका महाराजाचं, तसं वागू नका, पण ऐकायला तरी या. वागा की नका तुमच्या हातात आहे, पण कीर्तन ऐकायला तरी या. कीर्तन म्हणजे कसं आहे, आज या गादीवर उभा आहे मी. जोपर्यंत गादीच्या खाली होतो तोपर्यंत तुमच्या ताब्यात होतो. पण आता गादीवर आल्यावर तुमच्या ताब्यात नाही. आता हनुमंतरायाच्या ताब्यात आहे. कोणाच्या? हनुमंतरायाच्या. भगवान भोलेनाथाच्या ताब्यात आहे मी. आता इथं पुढे काही चालत, कारण इथं देव आहे. जेते कीर्तनाची जागा, जेते
म्हणून आपल्या गावातील सुंदर असं भजनी मंडळ फार आनंद आहे. अवघा मृदंग्याला नका का धोतर नसना, वाघ असा वाजवालाय की मुंगीच निघाले अंगातून. हा? हा, दिसायला माणूस साधा हो, खरं तर धोतर नेसावं लागते हो. हा, नेमानं वारकरी संप्रदायाचा ड्रेस. साध्याचा ड्रेसवर पोलीस आलं तर लोक कुणी गचांड्या देतात, आणि अंगावर खाकी दिसला की लोक म्हणतात राम राम साहेब. तसं ड्रेस महत्वाचा आहे. हा, मग फौजदार साहेब आहेत आणि साध्या ड्रेसवर चालले तर कुणी राम राम घालला, तेच ड्रेस खाकी राहावा. तसं ते वारकरी संप्रदायाचा ड्रेस पाहिजेत. हा, म्हणून धोती शर्ट उपरणं, हे कपाळाला गंध, कसा यम येतंय बघूत मग. म्हणून वारकरी झालं पाहिजेत. वारकरी संप्रदायात काय पाहिजेत? वारकरी ड्रेस पाहिजेतच. पण काय सुंदर वाजी नाही बघा तुम्ही. काय भजनी मंडळ, साध्या येड्याला टाळ घे म्हणलं तर असं कराले. 500 आहेत का म्हणाले. साध्या बी भजनाला म्हणलं टाळ घ्या की जरा भजनी कमी आहेत, ते म्हणते आहेत का, लगेच उभा टाकतो. म्हणून आपल्या इथं भजनी मंडळ फार आहे. म्हणून जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग आज भोलेनाथाच्या मंदिरामध्ये. कारण महादेव हे दैवत केवढं मोठं आहे. जगातलं 1 नंबरचं दैवत कोणतं? महादेव. जगातला 1 नंबरचा वारकरी कोण? महादेव. जगातला 1 नंबरचा वैष्णव कोण? महादेव. त्याच्याएवढं दैवत नाहीच दुसरं. नाथ महाराज म्हणले ना, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. जगातला मोठा महाराज, पांडुरंगाची वारी करणारा पहिला वारकरी कोण? ओम नम शिवाय. कावडी घेतली खांदी, हो मिळाली संत मांदी. हा, म्हणून महादेव एवढं दैवतच नाही. हे देव नाते नंतर आले हो. हे बाकीचे जे देव आहेत का, हे बाकीचे देव नंतर आले, अवतार घेतले. कसं असतंय, एकच शेतकरी आहे, रोज भाजीपाला ऐकाले. लोक म्हणतात राम राम मळेकरी मामा. त्यांनी भाजीपाला स्वस्त झाला म्हणून किराणा दुकान टाकलं, त्यालाच काय म्हणतात राम राम दुकानदार. त्यांनी पुन्हा दुसरा धंदा केला, देणं घेणं केलं आपलं सावकाराचं, त्याच माणसाला काय म्हणतात राम राम सावकार. माणूस एकच पण धंदे अनेक. तसं देव एकच पण अवतार अनेक. देवानं अवतार धारण केले. म्हणून जगातलं दैवत कोणतं आहे? महादेव. हो, म्हणून रावणानं भक्ती कुणाची केली ती? एवढी पावर रावणामध्ये कुणामुळे आली? महादेवामुळे. हा, महादेवानं आशीर्वाद दिला, सगळं महादेवानं केलं, म्हणून ते रामाला सध्या रावण आठवलं. म्हणून महादेव हे जगातलं मोठं दैवत आहे. ज्या वेळेला आळंदीला महादेव असे लोळू लागले गडबडा, जिथं सिद्धेश्वराचं मंदिर आहे का तिथं, महादेव गडबडा लोळू लागले. पार्वती माता बघू लागल्या, बघा म्हणले आमच्या मालकाला कसा रंग आलाय, गांजावडून कसे लोळाले ते. पार्वती म्हणले अगं गांजावडून नाही, तर फार मोठा साधू जे आहे समाधी घेणार आहे. म्हणून आळंदीला सिद्धेश्वराचं मंदिर आहे का, पहिलं महादेव तिथं गडबडा लोळायचे. म्हणून जगातलं मोठं दैवत महादेव. आणि अशा महादेवाच्या मंदिरामध्ये का दुसऱ्या दिवसाची सेवा, माझं मी परम भाग्य. आणि सर्व भजनी मंडळ, परगावचे भजनी मंडळ असते, मला काही ओळखी नाहीत, कारण इथून पुढे होत्याल ओळखी. आता कसं आहे, नवीन नवीन. म्हणून आज सेवेकरिता घेतलेला अभंग महत्वाचा अभंग आहे बरं का. आजचा आज कोणचा वार आहे? शनिवार. समय जाणून बी अभंग घ्यावं लागते हो. म्हणून आज कोणचा? शनिवार. म्हणून शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा,
मज दावा या सुभटा. कारण एवढे आपण परमार्थ करायला, कित्येक लोक देवाच्या नादी लागले. प्रत्येक माणूस देव 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 करायला. कुणाला देव दिसला? खरी भक्तीची वाट आपल्याला माहीतच नाही. खरी भक्ती कशाने केल्यावर देव प्रसन्न होते ते कुणालाच माहित नाही. तुकाराम महाराजाला सध्या माहित नव्हती, म्हणून महाराज म्हणले, बाबा शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्ती त्या वाटान मज दावा या सु. अहो मला वाट दाखव हो, मला देवाची गरज आहे, मला देवाकडे जायचे. ही वाट कुणाला माहित होती? फक्त हनुमंतरायाला. नुसतं पाला खाऊन भजन केलं. काय खाऊन? हनुमंतराय एवढी भक्ती कुणालाच करता आली नाही. आणि भक्तीचे मार्ग किती आहेत? अनेक आहेत. भक्तीचे मार्ग किती आहेत? भक्तीचे मार्ग अनेक. कोण्या रूपानं देव प्रसन्न होईल काही सांगता येत नाही. भक्तीचे मार्ग किती आहेत? प्रत्येक माणसाला कोण्या रूपानं भक्ती करावी, तसं तर आपण परीक्षेत पासच होत ना. देवाच्या परीक्षेत पास शक्यच नाही. नोकरी कुणाला बी लागत, संपूर्ण शिक्षण शिकावं लागते. सगळ्या परीक्षेमध्ये पास व्हावं लागते. शेवटची लास्टची परीक्षा पास व्हावं लागते. त्याच्यामध्ये जर मार्क पडले तर माणूस नोकरीच्या लायकीत आला. तसं आपण किती बी परमार्थ केला तर लास्ट किती बी तेवढी ते आपल्याला परमार्थ करताच येत नाही आणि होतच नाही ना. आपलं मन भजन ते वंगळवाणी नरका जाणे. चुके किती भजन करा, रात्रभर करा. देव म्हणता येळभर भजन कर, रात्रभर भजन कर. किती भजन केलं तर का? भजन करून उपयोग नाही. वारकरी होऊन उपयोग नाही. वारकऱ्याचे नियम पाळावे लागतील. काय पाहिजे? वारकऱ्याचे नियम आहेत. तसं भजन किती बी करा. आता हे हात दिले, कान दिले, डोळे दिले, पाय दिले, कशासाठी दिलेत? दिले इंद्रिये हात पायी कान, दिले इंद्रिये हात दिले इंद्रिये हात पायी
पाय कान डोळे मुख बोलाया वचन, हे कशासाठी दिले? भजन करण्यासाठी. हे शरीर दिले भजनासाठी. देवे दिला देह भजना गोमटा, 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 देवे दिला देह भजना गोमटा. मोह्या झाला पाटा पातिकेचा, मोह्या झाला पाटा पातिकेचा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. अधिकेचा पाटा पाटिकेचा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा, मोह्या झाला पाटा पातिकेचा, मोह्या झाला पाटा थोया झाला पाटा पाटिकेचा, थोया झाला पाटा पाटिकेचा. सुंदर परमान म्हटलं, पण लय लागोपाठ परमान म्हणल्यावर मला बी विसरून चाललंय माझं सांगायचं ते. ध्यानात आलं की विसरून चाललंय. तुम्ही परमान उचललं म्हणता घोळ व्हालाय. झलक मध्ये आलं पाहिजेत. कसं? हा ताई म्हणू का असं नाही. हा कारण तुम्ही माझे माय बाप आहो. तुम्ही जर खाली बसला होतं माझं काही खरं. म्हणून देवे दिला देह भजना गोमटा. शरीर लय दिलंय देवानं, मायच्यान हे कधी पुन्हा भेटणार नाही. दिलंय बघा इतकं सुंदर. आता तुम्ही म्हणताल तू सुंदर आहेस का, मला ना का सुंदर देऊ द्या, पण देवानं लय शरीर दिले. आणि नुसतं शरीर दिलं नाही, ह्याच्यातला जीव महत्वाचा दिलाय. जेने जीव दिला हा दान, तयाचे करीन चिंतन. काड्याची डब्बी मोकळी सांभाळतात का काडे असल्यावर सांभाळतात? हा काडी असल्यावर. काड्या असल्यावर माणूस जपू जपू ठुतय बिडी वाढायला लागते म्हणून, आणि काड्या संपल्यावर फेकून देते. तसं माणूस गोर गोमट निटा सुंदर आहे, ह्याच्यात जीव आहे म्हणून. हा आपल्या घरचे जे माणसं आपल्याला बोलीत आहेत कशासाठी? या 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 जेवा, ह्याच्यात जीव आहे म्हणून. ह्याच्यात जीव नसल्यावर कुणी म्हणेल का या 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 जेवायला? हा म्हणून ह्याच्यातला जीव फार महत्वाचा आहे. ह्याची किंमत करता येईल का या जीवाची? किती किमतीचा जीव आहे की त्या देवानं आपल्याला जीव दान दिला. दान दिला का? की माझं भजन करील, हे माझं नाव घेईल म्हणून देवानं जीव दान दिला. नुसता जीवच दान दिला नाही, हो का, डोळे सुंदर दिले महादेवाची मूर्ती पाहण्यासाठी, हात दिले, पाय दिले. हे शरीर केवढ्याचं असतं. एक येड शा देऊ लागलं, मला देवानं काही दिलं नाही. उगर रस्त्यानं शा देऊ लागलं. मोठी मोठी शहाणी माणसं वडाखाली बसली होती. देवानं मला दिलं नाही म्हणून म्हणून शा देऊ लागलं. लोक म्हणले इकडे या, का शा द्यायलाच म्हणले देवाला? का दिले म्हणला? मला घर नाही म्हणला, बायको नाही म्हणला, अंगावर कपडे फाटके आहेत म्हणला. देवानं मला काय दिले? काही दिलं नाही म्हणला. मला उगा रस्त्याने हिंडालोय म्हणला, भाकर बी खाला नाही. बर काय कर म्हणले, तुला पैसेच पाहिजेत की? तर तुला 2 लाख रुपये देतो म्हणले आम्ही, तुझा एक डोळा दे म्हणले आम्हाला. काय दे म्हणले?
डोळा आहे, एक डोळा. एक डोळा दे, तुला 2 लाख रुपये देऊन टाकावं लगेच. ह्यानं म्हणला एका डोळ्याची 2 लाख किंमत आहे ह्याची, आणि ह्याची किती झाली? 4. नाकाची, कानाची, हाताची. त्यानं म्हणला अरे बापरे, देवानं एवढं कोटीचं, ह्याची किंमतच करता येणार नाही. एवढं देवानं शरीर दिलं ना, आपण म्हणाला की देवानं मला काही दिलं नाही. तसं आपल्याला फार हे शरीर महत्वाचं दिले, पण ह्याच्यानं, ह्या शरीरानं नेमकं काय करायचंय? आपलं कर्म असते. कसं असते हो का, गावामध्ये निवडणूक आली, सरपंचाची असो, आमदारकीची असो, खासदारकीची असो, सरपंचाची निवडणूक आता 6 महिन्यावर हाय म्हटलं की सरपंच जे निवडणुकीला उभा टाकाले ते लोक तयारीनं राहते, सगळे तयारीनं. आता मतदान कसं लोकाला वळवायचं, लोकांकडून कसं मत घ्यायचं, ते निवडणुकीचे लय लोक हुशार असते. एक जणानं काय केलं, भेटायला निघाले घरला मतदान मागण्यासाठी. ह्यानं 20-25 दस्त्या अशा पांढऱ्या शिपट घेतल्या आणि खिशात ठेवल्या. संग एक माणूस गेला. गेले की एका बाईच्या घरी गेल्यावर एक बाईचं लेकरू असं पटांगणात खेळू लागलं. त्या लेकराला खेळण्यानं अंग बी भरलं होतं आणि ते शिमूड बी आलता आणि ते बसलं होतं पटांगणामध्ये खेळू लागतं. ते गेले की बाबा, गेल्याबरोबर ह्यांनी संघाच्या माणसानं लेकरू उचलून घेतलं. उचलून घेतलं की लगेच साहेबांनी हे दस्ती पांढरी शिपट काढली की त्याच्याकडे दिली. त्याचं शेंबूड पुस म्हणले. त्यानं शेंबूड पुसला की ती बाईमध्ये भाकरी करू लागली. तिनं वाकून बघितलं, माय म्हणली साहेब साहेब लेकरानं घाण केलंय, शेंबूड कशी पुसालाव? काही नाही म्हणला, चलत राहते, काही नाही, तुमचं लेकरू काय आमचं लेकरू काय, देवाचा अवतार असते. गेले मध्ये, गेल्यावर बसले, बसा बसा चहा पाणी करते, पोहे करते. नाही नाही म्हणले, भेटाय आला मला, निवडणूक आहे. पुन्हा ते भेटून बाहेर गेले की मालक आले. म्हणले कोण आलते? म्हणले असे असे मतदानाचे माणसं आलते. आहे त्याने मतदान करायचं नाही. म्हणले का? ते माणूस दुसरा आपल्याला मताला 5,000 देतो म्हणलाय, म्हणे त्याला करायचंय. बाई म्हणले मी कुणालाच मत करेना, माझ्या लेकराचा पांढऱ्या शिपट दस्तीने शेंबूड काढलाय. म्हणली मी दुसऱ्याला मतदान करणार? मी कुणाला करणार? तुमचे 5,000 दिले तरी तुम्हाला करणार? माझ्या लेकराची सेवा केली. हा, तसंही आपण जगातले माणसं कोण आहेत? देवाचे. विठू माझा लेकुरवाळा संगेले कुरांचा मेळा, विठू माझा. हो, म्हणून ती सरपंचाची निवडणूक आली, जे जे लिहिले संचिती ते न चुके. जे संचितात गावातल्या लोकांनी पैसे भरपूर वाटले, ज्याची त्याची टप्पे उभा टाकले निवडणुकीला. पण एक माणूस शेतात राहत होतं. शेतात त्यानं गावात कधीच येत नव्हतं. शेळ्याचा व्यापार करायचा आणि तिकडंच राहायचं. शर्ट नाही, काही नाही, बनीवरच 12 महिने. त्याचा फॉर्म भरला गावातल्या लोकांनी. देऊत म्हणले त्याला. कसं असतंय का, निवडणुकीला पैसे किती वाटलं होतं निवडून येत, गाव जर बदललं दाम घेतय दुसऱ्याला मत करते. हा, अहो इळभर गाडी चलित आहे साहेबाची आणि मत दुसऱ्या साहेबाला करते. हा, विश्वास नाही. तसं ते गाव शेतामध्ये राहत होतं. निवडणूक आली, निवडणूक झाली, त्या शेतातल्या माणसाचं पॅनल निवडून आलं. आल्याबरोबर गावात आला की हात जोडू लागला. मी गावात येत नसतो म्हणला, फक्त पोळ्याला बैल फिरवायलाच येत असतो. पण काय जे जे लिहिले संचिती, आता सरपंच झालो म्हणला महाराज. बरं, आता सरपंच झालोय, आता शर्ट शिवाव म्हणालोय म्हणला. 12 महिने काही शर्ट नसतंय, बनीवरच राहतोय. पण आता सरपंच झालोय, शर्ट शिवाव म्हणालोय. बरं, जाव म्हणला, आता सरपंच झालोय, काय माझ्या नशिबात असेल, एवढे पैसेवान पल्ले म्हणला, मला निवडून दिले, काय भाग्य असेल. जावं लागेल म्हणला. आता किनगाव बाजारला गेला. बाजारच्या लोकांनी म्हणू लागला, आता गावामध्ये लाईटीची सोय नाही, मला बघावं लागेल. आता जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन माहिती द्यावं लागेल मला, गावात जरा लाईटीची सोय नाही. लोक म्हणले पोलीस स्टेशनला नसतंय, पोलीस स्टेशनला जातात का मला लाईटीची सोय करायला? हा,
33 क्यू मध्ये जातात म्हणले. असं आहे का ते बी माहित नाही. इतका अडाणी माणूस सरपंच झाला. पुन्हा लोक म्हणले 33 क्यूला जावं लागते, तिथं साहेबाला बोलावं लागते. बरं बरं बोलून जमत नसते म्हणले, लिखी अर्ज द्यावा लागतोय, लिखी अर्ज. त्यानं म्हणला बाजारच्या माणसाला म्हणला कसं कसा अर्ज लिहायचे ते लिहा बरं. नुसतं अर्ज लिहून काय तुमची सही पाहिजेत. हाय की म्हणला अंगठा करतो की म्हणला. काय करतो अंगठा. म्हणता जे नशिबात आहे ते चुकत नाही. म्हणून किती बी प्रयत्न केला तरी नशिबात चुकत नाही. तसं देवानं एवढं शरीर सुंदर दिले, हात दिले कशासाठी. प्रमाण म्हणलं दिले इंद्रिय हात पाय कान. हे हात कशासाठी दिले. भजन करण्यासाठी, दान करण्यासाठी. कशासाठी दान. दान घडलं पाहिजे आपल्याला. हे पट्टी सप्त्याला पट्टीला दान दिलं पाहिजे. आपल्या गावात तसे सगळे लोक चांगले आहेत, मनानं पट्टी आणून देते. आपल्या गावासारखं गाव मी म्हणलं महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य म्हणजे आपलं गाव भारी आहे. म्हणून हे हात भजन करण्यासाठी, अन्नदान करण्यासाठी, दान धर्म करण्यासाठी उदार हे हात आहेत आपले. कसे उदार. म्हणून ह्या शरीराला कसं आहे हो का, माणूस दान आणि सुंदर माणूस जे जास्त दिवस जगते कशामुळं. 110 वर्ष माणूस जगला, त्यानं खूप खूप दान केलेलं होतं, खूप दान केलेलं होतं. काही जण असे होते की सप्त्यातली पंगत चालू असली स्वयंपाक की 2 किलोच टाकायचं कुणी पिशीत आणून. ते जन्माला आलं की लगेच 4 दिवस राहायचं. जेवढं ते 2 किलो अन्न आहे त्यावर त्या बाईनं चमच्यानं खाऊ घालायचं आणि ते संपलं की जायचं मरून. बाईनं म्हणायचं माय माझा वाघ कालच जन्माला आला कसा मेला. तिनं 2 किलो दिलत. म्हणून दान महत्वाचं आहे. हे दान देण्यासाठी हात, हे डोळे सुंदर भगवंताची मूर्ती पाहण्यासाठी, पाय पंढरपूरची वारी करण्यासाठी. हे सगळं आटम आपल्याला दिलेत. ह्या शरीरानं भक्तीचे मार्ग कोणते आहेत हे तुकाराम महाराज म्हणले बा भक्तीचे मार्ग सांगा. ह्या शरीरानं भक्ती कशी करावी त्या अभंगाच्या शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण
चाली म्हणते हे महत्वाचं आहे. कोणच्या? साध्या. देवाला काय आवडत आहे? भजन साधं भोळ. भोळा वारकरी तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. भोळ भजन साधं. भजने बकळ आहेत, पण आता कसं आहे गाण्यामध्ये बी फरक आहे. आता भीमसिंग जोशी हे जगातले एक नंबरचे गायक. कसे होते जगातले? आता आपल्या इकडं पीटीवर भजन चालतंय मामा, बरोबर आहे का? हा, आमच्या भागाला पीटी नाही. आमच्या भागाला पीटी ठेवू दिनात कीर्तनात. इकडं पीटीओशी भजन नाही. इकडे भीमसिंग जोशी हे गावाला आले की लोक असे स्वर लावतात. राम रे. भीमसिंग जोशीला पहिला आवाज नव्हता. कसं असतंय, रियाज करावं लागतंय. काय करावं लागतंय? रियाज केल्याशी भजन येत. भीमसिंग जोशी हिवाळ्यामध्ये इतक्या पाण्यात बसायचे, गार पाण्यामध्ये. गार पाण्यात बसलं की जसं म्हशी राखीत असताना झळ लागल्यावर माणसाला लयच अंगवलं झाल्यावर रुडुडी भरते का, हा, तसं इतक्या पाण्यात भीमसिंग जोशी बसायचे. पहाटे 4 वाजता ते हुडहुडी भरायची. बरे कसा मला टाकून गेला राम. आवाज कसा असतंय हो, ह्याच्यामधूनच आवाज काढता येते. कशामधून? या शरीरातून. हृदयातला आवाज, कंठातला आवाज आणि मस्तकातला आवाज. कसा आहे? हृदयातला आवाज. आता रामकथा चालू आहे आपल्या इथं. काय? रामकथा. मग आता कसं आहे, गीत रामायण आणि रामकथा. गीत रामायण ऐकले का तुम्ही? गीत रामायण. स्वये श्रीराम प्रभू ऐकती. स्वये श्रीराम प्रभू ऐकती. कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे. स्वये श्रीराम प्रभू ऐकती. कुशलव रामायण गाती. पुत्र सांगती चरित्र पित्याचे, तेजाची आरती. पुत्र सांगती चरित्र पित्याचे, तेजाची आरती. कुशलव रामायण गाती. कुशलव रामायण गाती. हे झालं गीत रामायण. कोणचं? आता आपल्या गावात जे रामायण चालू आहे रोज आव की भागवत आणि रामायण फार महत्वाचे ग्रंथ आहेत. रामकथा जगाला उद्धारून नेणारी कोणची कथा? रामकथा. कारण रामकथे एवढं महत्व जगात कुठं? भागवत तर भरपूर झाले आता. रामकथा अहो गावगाव रामकथा आहे. आपलं रामायण आहे गावगाव. रोज संध्याकाळी 8 वाजता रामायण. आपल्या इथं आहे का? बंद झालं का? झाली समाप्ती. ग्रंथ रोज रोज पाहिजेतच आपल्या गावामध्ये. कसं असतंय, जिथं नामचिंतन चालू तिथं यमाला सांगणं असतंय की बाबा त्या गावात जाऊ नका जाऊ तया गावा. नामधारकाच्या शिवा होईला गवा घरटे फिरते. म्हणून जिथे
जिथं रामकथा, जिथं भागवत कथा, जिथं नाम स्मरण आहे तिथं यम येत त्याला परवानगीच नाही, परवानगी नाही. म्हणून रामकथा अशी सुंदर आपल्या गावामध्ये आहे. रोज ऐकता कसं असते, रामकथा ऐकल्यामुळं ज्या वेळेला लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळेला राम रडू लागले. का रडू लागले? की माझ्या लक्ष्मणाला शक्ती लागली. आता कसा आहे, जगाचा मालक आहे, शक्ती लावणार बी तेच आहे, आणणारा बी. रावणामध्ये राम होते का नव्हते? होते का नाही? म्हणून राम रडू लागले, लक्ष्मण पडलेले. आणि रडत असताना त्यांच्या मुखामधले शब्द जसं आपली लता मंगेशकर पाठीमागे मेल्या, गान कोकिळ्या भारताची, त्यावेळेला लता मंगेशकरने एक गीत गायलं बघा. अखेरचा तुम्हाला दंडवत, सोडून जाते गाव. अखेरचा तुम्हाला दंडवत, सोडून जाते गाव. दरी दरीतून मावळ देवा, दरी दरीतून मावळ देवा, मंदिर सोडून ठाव. अखेरचा तुम्हाला दंडवत, सोडून जाते गाव. गावामध्ये जगले हसले, गावामध्ये जगले हसले, दरी कपारी अमृत प्याले, दरी कपारी अमृत प्याले, उरल मागे नाव. अखेरचा तुम्हाला दंडवत, सोडून जाते गाव. गीत म्हणलेलं आहे लता मंगेशकर शेवटला. म्हणून तसं राम बी लक्ष्मण पल्ल्यावर रडू लागले. लक्ष्मणा तू सावध हो रे, डोळे उघडोनी माझ्याकडे पारे. होता वनवास एकल्यासाठी, वनी आला सरे बाळा माझ्या सेवेसाठी. लक्ष्मणा तू सावध हो रे, डोळे उघडोनी माझ्याकडे पाय. सोडून गेलो मृगवधासाठी, निर्दवी जानकी लागली तुझ्या पाठी. मजवरी तू रुसलासी काई, डोळे उघडोनी माझ्याकडे पाय रे. एका जनार्दनी राम करी चिंता, लवकर येई बा तू रे हनुमंता. मजवर तू रुसलासी काई, डोळे उघडोनी माझ्याकडे पाय. राम सध्या देव जगाचा मालक. काय भावाचं प्रेम असं, काय प्रेम. एक आमच्या इकडं शक्ती वाचू लागलं माणूस, शक्ती इतकी शक्ती वाचू लागलं, रडू रडू भयानकच लोक ऐकाय बसलेले होते. डोळ्याला पाणी वाचू वाचू सांगू 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 लागलं. शक्ती झाली की त्याच्यातला एक माणूस म्हणला, किती रडाले म्हणला, भावाला रुमना हाणून आले म्हणला आताची. म्हणता कसं भावाचं प्रेम पाहिजे. रामाचं लक्ष्मणाचं प्रेम कसं होतं? प्रेम पाहिजे. कारण आता मी जे कीर्तन सांगालोय इथे काही सामान्य माणसं येणार नाहीत, हुशार माणसं आहेत इथे. कसे येणारे माणसं कसे आहेत? गाते
श्रोते पाहते चतुर विनोदी दुचिते स्वभावी पूर्ण ज्ञाती या सकळा ते विनवणी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान जाणूनी भक्ता भुवलक्षण जगन प्रमाण दावितो. इथं एका प्रकारचे माणसं. मी एका पोराला म्हणलं आणि वडिलाची सेवा कराई. कसं असतंय हो का, आपल्याला जे आई वडिलानं लहानाचं मोठं करून लग्न करून आपला आनंद केला, त्या माणसाला सांभाळावं का सांभाळून? सांभाळावं का सांभाळून? सांभाळावं. मी नेहमी म्हणतो म्हातारपण हे आल्यावरती अशी किमया झाली, पंख फुटल्यावर सारी पाखर भुरकून उडून गेली. काय केले होते आम्ही पाप, झालो पोरांचे माय बाप, आमुच्याच करणीचा आम्हा येतो या संताप. चंदना परी काया जिजवुनी अशी ही दैना केली, पंख फुटल्यावर सारी पाखर भुरकून उडून गेली. कुणी साहेब झाला मोठा, कमवितो भलत्या नोटा नोटा, वेळेवर अन्न देईना त्या आई बापाच्या पोटा. आई बापानी भीक मागण्या जोळी ही अशी पसरली, पंख फुटल्यावर सारी पाखर भुरकून उडून गेली. काय करू असून दोन कन्या, त्या म्हाताऱ्याला 2 मुली होत्या आणि दिलत्या जिकडे तिकडे लग्नाला. लग्न होऊन नांदायला गेलत्या. आणि खरं सांगू का मामा, एक माणूस म्हातार बाजत पडलं, बाजतून फोन करू लागलं मुलीला, बायडे मी आता थकलोय, ये बरं मला 2 गोष्टी बोलावट आल्यात, माझं काही खरं नाही. तिनं म्हणली दादा येत होते, मालकाची भाकर द्यायची आहे, म्हशी आहे सोडायच्या आहेत, कोंबडे झाकायचे राहिलेत, शेताकडे जायचं राहिले, वगाराला पाणी नाही, येता येईना. बाप बाजतूनच म्हणू लागला, बायडे ये मला 2 दिवस, मी आता काही खरं नाही माझं, मरतो की ये. तिनं काय आली नाही. नम करता म्हातार मेलं की मग दुसऱ्या दिवशी बाई आरडतच आली आहे, माझा बाप. लोक म्हणले त्या बाईला इकडे येऊ दे नकार म्हणले, लेख बी असली ते येऊ दे नका म्हणले. 10 वेळेस फोन लावला तर आली नाही म्हणले ना, आता आरडती आली आहे. म्हणून माय बापावर प्रेम पाहिजे. तसं त्या 2 मुली नांदायला जिकडे तिकडे होत्या. काय करू असून 2 कन्या, नांदाया गेल्या बिचाऱ्या माझ्या चिमण्या. नांदाय गेल्यावर येत्यात, आल्यावर मग ती वहिनीला म्हणतात, वहिनी माझ्या मायबापाकडे लक्ष द्या बरं का, आता मी नांदाय चालले, माझ्या मायबापाला गरम पाणी दे जा, चहा दे जा, भाकर टायमावर दे जा, आणि तुमच्याशी माझ्या माईला कोणी नाही. खूप 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 तिला वहिनीला सांगतात, वहिनी असं वहिनी तसं, लय लक्ष द्या बरं का, माझं देह तिथं धड तिथं आहे, माझं मन इथं आहे, लक्ष द्या. ते ऐकून घेत्या, हो 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 म्हणत्या. पुन्हा एका दिवशी लईच सांगू लागली, वहिनी बापाकडे लक्ष द्या. अगं देते ग म्हणली, तुझ्या बापाकडे लक्ष मी देते, पण तू चुकलीस म्हणली एका दिवशी. काय झालं? तू तुझ्या सासूला खराटा कसा हाणलीस म्हण एका दिवशी. ती म्हणली तुम्हाला कोण म्हणलं? मला समजलं म्हणली, तू तिकडं फाडे हाणालेस, खराटे हाणालेस, आणि तू माझ्या मायबापाला म्हणले सांभाळा. कसं सांभाळू म्हणली. म्हणून तिकडं सुनानं चांगलं राहिलं, इकडं ही चांगली राहते आहे. रामराज्य वेळ लागत नाही. म्हणून काय करू असून 2 कन्या, नांदाया गेल्या बिचाऱ्या माझ्या चिमण्या. जागेवरचे उठवेना लेकीच्या गावा जाण्या, जागेवरती मरून पडावे एकच इच्छा उरली,
पंख फुटल्यावर सारी पाकर भुरकून उडून गेली. म्हणून मायबाप भक्तीचे मार्ग दुसरे नाहीत, अनेक आहेत, पण खरं दैवत आणि खरे भक्तीचे मार्ग मुलानं आईवडिलाची सेवा करणं हे पहिला भक्तीचा मार्ग. हा, सुननं सासू सासऱ्याची सेवा करणे हे पहिला भक्तीचा मार्ग. सुननं जर सासू सासऱ्याची सेवा केली की भक्तीचा मार्ग गौसाला म्हणून समजायचं. पोरानं जर बापाची मायबापाची सेवा केली तर भक्तीचा मार्ग गौसाला. कोण कराले? सांगणं सोपं, करणे अवघड. सांगणे सोपे, करणे कोणी नाही. बक्कळ म्हातारी माणसं तर मिळाले ढीक गाव तुम्हाला सांगतो. कोणी कुणाकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्या पुण्याला गेलो आम्ही. पुण्याला उगाच सहज जाता जाता एक माणूस भेटलं. मामा काय करायला म्हणले, मी इथं नोकरी आहे म्हणले, 15,000 रुपये मला महिना आहे म्हणले. बरं बरं. आमचा साहेब आहे म्हणले, मोठा कंपनीचा मालक, मला 15,000 रुपये आहेत म्हटले. फक्त त्याच्या वडिलाला आंघोळीला न्यायचं, जीव घालायचं, आंघोळ घालायची, त्याचं जेवढं कर्म आहे तेवढं साफ करायचं, आणि 15,000 रुपये महिना. आईसाठी बाई लावलेली एक. असं बी केलं तर चालतंय. पण खरंच तुम्हाला सांगतो, आई हे जगातलं दैवत. आई आणि मायबाप. किती बी हो ज्ञान तुम्हाला सांगून 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 किती बी सांगितलं तर जगातलं ज्ञान फक्त आई आणि माणसं मायबाप मेल्यावर मोठी जेवण करालेत का? गाजू गाजू जेवण. विसरू नको रे आई बापाला, जिजविली ज्यांनी काया. काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. आई बाप जिवंत असता तू नाही केली सेवा. आर मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा. बुंदी लाडूच्या पंक्ती बसवसी, बुंदी लाडूच्या पंक्ती बसवसी, नंतर तुझे वाया. काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. जगातलं दैवत आई आणि वडील, बस कामच मिटलं हो. सांगून 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 कित्येक महाराज लोक सांगालेत, कित्येक लोक सांगालेत. माय बापाची सेवा. एक उठला म्हणला, महाराज मायबापाची सेवा केल्यावर खरंच देव भेटेल का? येड्याव का काय? फक्त आईबाप मरताना आशीर्वाद दिला पाहिजे. आशीर्वादाची महत्व आहे. ब्राह्मणाचा आशीर्वाद घ्यायचा कधी बी, आई वडिलाचा आशीर्वाद घ्यायचा, संताचा आशीर्वाद घ्यायचा. बर का, हे महत्व आहे आशीर्वादाचे. ब्राह्मणाचं दर्शन रुपया दिल्याशी पाया पडायचं, फुकट पायाच पडायचं नाही, चान्सच नाही. आई वडिलाचं दर्शन, देवाला नारळ फोडण्याच्या आधी आई वडिलाच्या पाया पड जोडून पाय पुजून नारळ फोडून खाऊ घाला की बसून बापाला. हा, घालतेत का कोणी? म्हणून आई बाप हे मोठं दैवत आणि हे भक्तीचे मार्ग. शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता. जगाचा कळस काढणारे तुकाराम महाराज. हा, ज्ञानेश्वर महाराज पाया, नाथ बाबा खांब, नामदेवराव विस्तार आणि तुकोबाराय कळस. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम महाराज. वारकरी संप्रदायाचा कोण आहे? कळस. तुका झाला असे कळस. आणि भजन करा. एवढे तुकाराम महाराज असताना
हनुमंतरायाला कसं काय म्हणून आले आम्हाला भक्तीचे मार्ग दाखवा? हा, भक्तीचे मार्ग आम्हाला माहीत नाहीत असं तुकाराम महाराज एवढे मोठे असताना कसं काय म्हणू लागले? हा, तुकाराम महाराज काही साधे होते का? हा, तुकाराम महाराज भजन करू लागले. तुकाराम महाराज तर भजन करताना त्यांच्या रोमारोमामधून भजन बाहेर निघायचं. इतके तुकाराम महाराज देवासाठी वेडे झालते. आणि पहिलीच्या काळामध्ये काय असे टाळ होते का? हे जे टाळ आहेत का, हे पहिलीच्या काळात नव्हते. दगड होते असे, दगडावर दगड हाणायचं आणि भजन करायचं. खट खट. आता गोंड्याचे टाळ निघाले असे, गुळगुळा वाजती टाळ जन जनाला धर. आता निघाले, पहिले नव्हते. पहिले फक्त दगडावर दगड मारायचे आणि भजन करायचे. दगडाचे टाळ कोण त्याचा नाद, गीती गाता छंद गोड वाटी. दगडाचे टाळ कोण त्याचा नाद. एवढं तुकाराम महाराजांनी भजन करून अजीबच गोष्ट आहे. हनुमंतरायाला म्हणतात शरण शरण जी. शब्द काय? शरण शरण जी. पहिल्यातल्या काळामध्ये घरामध्ये आपण बायकोला जर हाक मारली त्या बाईनं काय म्हणायचं? जी म्हणायचं. पहिल्यातल्या काळात हाक, नवऱ्यानं बायकोला हाक मारली की काय म्हणायचं? जी. जी. जी म्हणायचं. काय म्हणायचं? जी. पुन्हा काळ बदलत चालला. आता जी राहिलं, जी र जी. होय म्हणावं लागाले. काय म्हणावं लागाले? होय. होय म्हणलं की रंग ओळखीला. कसं असते गड्यामध्ये, गड्या आपलं आपलं पावर सांभाळली पाहिजे. तर आपण जर ढिलं पडला तर बाई हाणल्याशी राहत नाही आपल्याला, बरं का? आपली आपली पावर सांभाळली पाहिजे. तर म्हणून पहिल्याच्या काळात काय होतं? जी. हाक मारली की जी. ती तवाचे शब्द आहेत. शरण शरण जी. हनुमंता. जी शब्द फार महत्वाचा आहे आणि आदर करणार आहे. हा, आदर. शरण शरण जी. आपण एखाद्या म्हणाव, मामा पिटीले भारी वाजिता. जी. मला जरा ऐकू येत नाही, सांगा बरं काय म्हणता? जी. म्हणून शरण शरण जी हनुमंता. तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा या सुबटा. भक्तीची वाट सांगा मला, कारण तुम्हाला कसं आहे, तुम्हाला सगळ्या वाटा माहिती. राम कसे प्रसन्न झाले तुम्हाला. हनुमंते सेवा निकटपै केली, मनोनी देखील रामचरण निकट सेवा केली. म्हणून सेवा ही फार महत्वाची आहे. सेवा ही घडावी माणसाला. सप्त्यामधली कोणती का सेवा घडना. पत्रवाळ्याची सेवा असो, अन्नदानाची सेवा असो, स्वयंपाक करण्याची सेवा असो, रामकथा ऐकण्याची सेवा असो, इना घ्यायची सेवा असो. इना घ्यायची सेवाच आहे की. इना लय महत्वाचा आहे जगामध्ये. इना फार महत्वाचा आहे मामा. कुणं बी इना घ्यायचा. इना आणि गादी हे मोठं दैवत आहे. इना आणि ही गादी. ह्या गादीला आता इथून पुढे काही करता येत, काहीच बोलता येत नाही. इन्याला काय झालं, एकदा एक दृष्टांत आहे. गावामध्ये एक माणूस महाराजाकडे बघितलं की थोडं राग यायचा. म्हणता संप्रदायामध्ये थोडा रागच यायचा त्या माणसाला. इना घ्यायचा म्हणलं की न ग. इना कोणी घेईना. लेकर घेतले 10 किलोचे, पण इना घेत नाही. एके दिवशी एका लहान लेकरापाशी त्या माणसाला माहित होतं की इना हे फार मोठं वारकरी संप्रदायाचं दैवत आहे. इना जर सप्त्यामध्ये सुरू झाला, इना टेकायचा नसतोय बरं का. इना टेकायचा नसतो. इना जर टेकला बरोबर त्याच्या घरचं कुणीतरी मेल्याशी मरतय. माणूसच मरतय इना जर टेकला तर. म्हणून इना कधी टेकायचा
नाही. मग ते एका दिवशी लहान लेकरू इना घेतला होता आणि ते लेकरू कटाळून गेलं इना घेऊन, कुणी जवळ जाईना. मग हे माणूस तिथं उभं होतं, कोण? विरोधक. ते लेकरू म्हणलं, काका इना घ्यावं, मला लगे आली आहे, काका इना घ्यावं, लगे आली आहे. कुणीच घेईना. ते घेतला काकाने इना. घेतल्यावर गेलं लेकरू पळून, बसला वाघ अडकून. इना घेतलेला माणूस लय अडकत आहे बरं का. इना घेतला, कोणी जवळ येईना. मग आता काय करावं? बायको तिकून पळतच आली की म्हणली, काय इन्याला अडकलाव म्हणली, म्हशी सोडायच्या, बैल सोडायचे, तर कटाळून गेली. बिचारा बसला अडकून. बरं इना टेकाय जावं तर कुणीतरी मरतय. हिला टेकणं सोपं नाही. इण्याच्या नादी नाही लागायचं, कुणाच्या बी नादी लागा. गावातल्या लोकांनी म्हणले जाऊ द्या, लय बारीक तोंड करायला. मग इना घेतला. हो का, म्हणून इना आणि गादीला मान ही भक्तीचे मार्ग आहे ती बरं का. म्हणून काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा या शुभटा. शूर आणि धीर, शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. सूर माणूस कोणाला सूर म्हणावं? सूर कोण आहे? जो भक्ती करतो, जो आई वडिलांची सेवा करतो, जो नीट जीवन चांगलं जगतो, त्याला काय म्हणायचं? शूर. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. स्वामी रामदास स्वामी कोण होते? स्वामी ते रामदास स्वामी स्वामी होते. रामदास स्वामी फार मोठं दैवत होतं, तुम्हाला सांगतो. म्हणून स्वामी काजी तू सादर. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. तुका म्हणे रुद्रा आणि अंजनीची या कुमारा. तुकाराम महाराज म्हणले, हे हनुमंतराय कोणाचा मुलगा आहे? अंजनी मातीच्या पोटी एवढं फार रत्न जन्माला आलं. मुलं होते तो, पण मुलगा एकच व्हावा, एकच मुलगा व्हावा, पण कसा व्हावा? म्हणून तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. काय भक्तीच्या त्या तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा. तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा. अंजनीची या कुमारा, अंजनीची या कुमारा, अंजनीची या कुमारा. काय भक्ती ज्याच्या वाटा, काय भक्ती ज्याच्या वाटा. बोला बोला. काय त्या त्या वाटा, काय त्या त्या वाटा. मज दावा व्याशुभटा, मज
मज दव शुभटा मज दव शुभटा मज दव शुभटा मज दव शुभ काय वाटा काय भक्ती वाटा मज दावाव्या सुपटा मज दव शुभटा मज दव शुभटा मज दव शुभटा मज दव शुभटा काय भक्ती वाटा काय तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा या शुभटा. म्हणून 10:30 वाजले का? बरोबर 9ला भजन उभा टाकलं होतं. 1 तास प्रवचन, 2 तास तुम्हाला ऐकू येत नाही की मला वाटतं माझ्या पुढे किती बैरे माणसं आहेत की मला काही कळलं झालं. आता कसं आहे कुठवर यंत्रणा चलल. काम करून करून कुटाड चालले, कुणाचे गुडघे गेले, कुणाचे डोळे गेले, कुणाचे कान गेले, काम करून. म्हणून जगात शेतकरी श्रेष्ठ. कोण आहे जगात? जवान आणि शेतकरी. ह्याच्या एवढं मोठं कुणी? अहो 50% शेतकरी कमवलेत, आपलं 40%, आणि 70% लोक मोकळं बसून खाले. किती टक्के? मोकळं खाणारे लय झाले. आयत आता सरकारनं तर हो का तांदूळ बी केले, गहू बी केले, शेताकडे कुणीच कामाला येईना. कित्येक गडी नाहीत, बिगारी सध्या येईना झालीत. आता आयत मोदी सरकारनं गहू दिले, तांदूळ दिले, खाले तर टर राहिले. तुम्हाला सांगतो रोजानं नाही, काही नाही, रोजानच भेटणार. तर म्हणून काम करून 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 माणसं सुकून गेली. कसे झाले? सुकले माणसं काम करून करून. घरी दूध असून आपल्याला वाढीत नाहीत बाया. डेअरीला दूध चाललं. मी आता त्या डेअरीचा टेम्पो बघितला, म्हणलं एवढे गावं माझ्याकडे आहेत. दूध कुठं चाललं? डेअरीला. आणि लेकरं खारीला. दूध डेअरीला गेल्यावर चटणी भाकर द्यायला माय. मग आता त्याला कळ लागली की ती कुठं चाललंय? खारीला. दूध डेअरीला आणि लेकरं खारीला. म्हणता एवढं माणसाला हे आशा सुटली. बायानी खरंच दही तूप तुम्हाला खाऊ घालू द्या बरं. तूप हे ब्राह्मणानच खावं लागतंय, देत चालवायचं आहे. कोणचाही मंत्री झाला तर पिय ब्राह्मणाचाच आहे. कुणाचा आहे? मंत्री कुणाचा बी झाला तरी पिय कोणाचा आहे? ब्राह्मण. म्हणून तूप हे कसं आहे? पवित्र आहे. तूप हे आमचे विठ्ठल प्रसाद महाराज कीर्तनात सांगायचे, एका शब्दावर 4 महिने कीर्तन करायचे. किती? चातुर्मास. एका शब्दावर पवित्र. पवित्र शब्द घेतला की 4 महिने बोलायचे एका शब्दावर. पवित्र तो देह. पवित्र काय वस्तू? गाय पवित्र. गाय पवित्र. गाय जितेपणी पवित्र का मेल्यावर पवित्र? गाय जितेपणी पवित्र, मेल्यावर अपवित्र. हरण जितेपणी पवित्र का मेल्यावर?
हरण जितेपणी बी पवित्र आणि मेल्यावर बी पवित्र म्हणून त्याचं कातड घेऊन बसतीत वाचायला. बसू नका पकडून नेतील. वाघ जितेपणी पवित्र का मेल्यावर? वाघ जितेपणी अपवित्र आणि मेल्यावर पवित्र म्हणून ते ऋषी मुनी कातड घेऊन वाचायला बसते. आता काय कोणी घेईना झाले, लगेच पकडून न्याले तर पोलीस लोक. हॉटेलमधलं अन्न खाल्ला का कधी? हा, हॉटेलमधलं अन्न चमकत आहे, गेलं की खावंच वाटतंय, पण अपवित्र असते, लय दिसानं बनलेलं असते म्हणून ते कसं असतंय? अपवित्र. आमचे महाराज सांगायचे हॉटेलमधलं अन्न अपवित्र असतंय. हॉटेलमधलं जर अन्न खाल्लं तर बुद्धी भ्रष्ट करते असे महाराज म्हणायचे बरं का. आपल्या घरी आईनं भाकर केलेली बेस्टपैकी पवित्र भाकर असते आहे, ती भाकरन कांद्याची चटणी ताक खाल्लं की बुद्धी चंचल होते आहे. हा, म्हणून असं महाराज आमच्या खूप खूप ज्ञान किती आहे हो. अरे डोकं म्हणजे हे कसं आहे, मेमरी आहे, ह्याच्यात जग बसिता येते. काय बसिता येते? जग बसिता येते. शिक्षण शिकावं लागते आणि हे जर शिक्षण शिकायला गेलं तर मस्सी महाग बी कोणी ठेवीना. आमच्या इकडे एक मोठा माणूस होता, दिपाड गोरा पान गोरा गोमटा निटास माणूस, झडपचे झडप, पण शिक्षण शिकलं नाही, उग पारावर याचा तंबाखू चोळीत बसायचा. मग लोक म्हणायचे धोंडराम मशीवर राहताव का? लोक मशीवर ठेवायचे का? शिक्षण शिकलं नाही. म्हणून शिक्षण शिका. काय शिका? कैक माणसं शिक्षण शिकले, शिकून हुकले, काहीच कळत नाही. हा, का कळत नाही? शिक्षण शिकलेल्या माणसानं मायबापाची सेवा केली का? हा, नाही. म्हणून शिक्षण शिका. आमचे फार मोठे महाराज होते, आमचे गुरुवर्य मारुतराव महाराज दस्तापूरकर. ऐका माहित, आमचे गुरु होते मारुतराव महाराज दस्तापूरकर. आता अच्युत महाराज आहेत त्यांची दिंडी चालक. म्हणून जे फार मोठे विद्वान आमचे भारत महाराज बरुरे हरंगूळचे. हिरा होता ती हिरा. हा, भारत महाराज म्हणजे कोण होते? नाथ महाराज ममदापूरचे. काय रत्न आहेत आपल्या भागाला, कळतेत का? कळत नाहीत. ममदापूरचे नाथ महाराज, भारत महाराज बरुरे असं कीर्तन जर करू लागले भारत महाराज, तसे माणसं मंत्रमुग्ध व्हायचे. बारकाईनं कीर्तन सांगायचे. कसे सांगायचे? मोटाड नाही, बारकाईनं कीर्तन सांगायचे आपले भारत महाराज. आता आम्ही नेहमी कीर्तन ऐकली त्यांची. काल्याचं कीर्तन म्हटलं, इतकं सुंदर कीर्तन करायचे त्यांनी. काय हो का आता कसं आहे कळत नाही माणसाला. हा, आता माझं मरण कवाय मला कळतंय का? हा, कसं असतंय, देव आणि आपलं मरण कुठं आहे? आपल्या संघ आहे. देव बी संघ आहे आणि मरण बी संघच आहे. आपलं मरण, आता माझं मरण इथं बसून आहे, मला दिसत नाही, पर ते हा इथं जन्मल्या पिंडा ते मरण उपजली या पिंडा मरण सांगाती. हा, उपजल्या पिंडा मरत ते मरण सांगाती. सांगाती. संघच आहे आपल्या. काम करू लागलं की बकीलाच उभा असतंय, झोपलं की आपल्या पाठीमागे झोपलेलं असते मरण आपलं. आपण झोपला बाजावर की आपल्या पाठीमागे आपलं मरण असते, आपल्याला दिसत नाही. काही लोक म्हणते 3 वाजता माणूस मेलं बघा, बक्कीला स्वतः केलं घेऊन. हा, म्हणून मरण देव हे आपल्या संघ आहे. आत्मा आणि परमात्मा हे काय? आत्मा. देव मंदिरातला कोण आहे? परमात्मा. आत्मा परमात्मा. हा, त्या परमात्मा आणि हे कोण आहे? हा, मग आत्म्यानं परमात्म्याची सेवा केली की दोन्ही इकललं मीठ आणि इकललं मीठ एका ठिकाणी केलं की कळतं का पुन्हा? हा, तसं आमचे महाराज लय सुंदर सांगायचे. महाराजांनी सहज विचारलं, जरा आवाज किल्लर मगाच्या येईना, थोडा भामकून व्हालाय. आमचे विठ्ठल प्रसाद महाराज सांगायचे, एक ब्राह्मण जात होता. ब्राह्मण जात असताना पूजा केली, मंदिरातून पूजा करून येताना एक साप आला. तिकडून साप आला म्हणजे तर दोन्ही पायाच्या मधून निघून गेला. देवबापाने ते तांब्या ठेवला आणि म्हणले,
साप माझ्या पायाच्या मधून निघून गेला म्हणून पाठीमागे गेले. तर साप सळसळतीत वर करीत गेला की तिथं लगेच त्याचं कुत्र झालं. काय झालं? कुत्र झाल्यावर म्हणला साप होता लगे लगे कुत्र झालं. जरा पुढे गेला की कोल झालं. मला काय चमत्कार आहे की म्हणला जरा पुढे गेलं तर माणूस झालं. माणूस झाल्याबरोबर ते देवबाप्पा गेले आणि म्हणले देवबाप्पा तुम्ही कोण आहो? म्हणले मी काळ आहे. म्हणले काळ म्हणता यम मरण मला म्हणतात. म्हणले मी काय करतो? म्हणले रंग बदलीत असतो. म्हणले काय करतो? रंग बदलितो. मला काळ म्हणतेत, यम म्हणतेत, मरण म्हणतेत, फक्त रंग बदलितो. म्हणले असे एखादं वाहन जाऊ लागलं तिथं जर ॲक्सिडेंट करायचं असलं तर त्या ड्रायव्हरच्या डोळ्यामधल्या बाहुलीमध्ये जातो. म्हणले आणि त्या बाहुलीला थोडी धुंदकारी देतो की लगेच ॲक्सिडेंट होतं की माणसं मरते. ते मरण आहे. म्हणले मग देवबापानं सांगितलं माझं मरण कशात आहे सांगा बरं. कुणं सांगितलं? त्याला विचारलं माझं मरण कशात आहे? तुमचं मरण म्हणले तुम्हाला पाण्यातली मगर खाणार आहे. म्हणले देवबापाला सांगितलं. कोण खाणार आहे? पाण्यातली मगर खाणार आहे. देवबापाला माहीत झालं की आता मी मगरीपासून मरणार. मग देवबापा तिथून जे भान भातडं उचललं ते वाळवंट परदेशाला गेले. कुठे गेले? वाळवंट प्रदेश. तिथं गेले झोपडी बांधून राहिले. म्हणले आता इथं पाणी फिनी नाही. म्हणले राहिले 10 वर्ष राहिले. तिथं एक श्रीमंत राजाचा मुलगा होता. हर हर बोले नमो शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय गंगाधर आहे शिव गंगाधर हर हर बोले नमो शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमो शिवाय नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय. कसं असते संकट आल्यावर देवाचं नाव घ्यावं लागते. म्हणून ते राजाचा मुलगा त्या ब्राह्मणाला घेऊन घरी रोज यायचा. मग एके दिवशी जात असताना तीर्थयात्रा करायला गेले. मग ब्राह्मणाला दान द्यायचं म्हणल्यावर गंगेच्या कडेला गेले. राजानं गंगेच्या कडेला जाऊन आंघोळ केली आणि देवबाप्पाला सांगितलं देवबाप्पा तुम्हाला दान द्यायचं या. ती सोडावं लागते दान देताना. ब्राह्मणाच्या लक्षातच राहिलं नाही. ब्राह्मण पैशाच्या आशाने गेले. सोनं आता दान केला म्हणून असं कडला जाऊन असं उभा टाकलं तवरच मगर जे आली त्या पायाला धरून मध्ये ओढून लिहिलेलं चुक. जीवन थोडं आहे. भजन करा, सांप्रदायिक वारकरी व्हा, अन्नदान करा, अन्नदान करा, अन्नदान करा म्हणून मी असं एक कीर्तनात सांगितलं. 1-2-3 वाट सरू जात होते. आजीनं सांगितलं बाबा 2-3 हो कुठं निघाला हो? म्हणले मावशी गावाकडे चाललाव. नका जाऊ म्हणली आमच्याकडे चोर लय आडवाले तर मरताल फिरताल इथं झोपा म्हणले आजचे दिवस आणि सकाळी उठून जा. खरंच आहे म्हणले म्हाताऱ्या माणसाचं ऐकावं म्हणून 2-3 मुक्काम केला. आजीनं लगेच पिटलेला आदन ठेवलं. आदन ठेवल्यावर पिटला आणि आजी चष्मा सारू सारू पिटला हाटू लागली. झोपड्याचं घर असल्यामुळं वरी पाल कवा बसली होती की पिटल्यातच पडली. तिलाही माहीत नाही. तसंच पिटलं हाटलं. हे कांदे फुड फुड 2-3 रटावून जीव घातलं आणि झोपा म्हणली पत्रामध्ये. इथं झोपले तिघं. सकाळी सकाळी आजी 4ला सडा टाकाय उठली. आजी उठल्यावर आजीनं ते एक जणाला म्हणले मामा उठा म्हणून हलवा गेली. मेलेलं दिसलं. दुसऱ्याला उठलं ती बी मेलेलं. तिसरं बी मेलेलं. आजी घाबरली. काय सणी आला मग काय म्हणली. तितक्यात कुडमुड आलत. सकाळी सकाळी कुडकुड 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 करीत त्या कुडमुड्याला आजीनं बोलून घेतलं. बाबा म्हणली तुला जेवारी आतापासून किती जमते? ती म्हणला एक 10 किलो जमल. तुला एक अर्धा क्विंटल जेवारी देते. एक माणूस मेलेला नेऊन टाकतोस का कुठं तरी? ती मला काय हरकत नाही. त्यानं कंदील फिंदील टेकला आणि म्हणला कुठं आहे? आजीनं हळूच काढलं. म्हणले कुठं तर टाक बरं नेऊन. म्हणली जावळ जावळ आहे म्हणले आणि उजळलं नाही.
त्यानं घेतलं खांद्यावरून गेलं आणि माळाच्या खाली पहाड दिशी टाकलं. त्याला काय माहित आहे 3 मेलेत म्हणून. ते आलं घरी तर आजीनं दुसरं काढून ठुलतं. आजी म्हणला कस काय गडे टाकून आलो, मला मड तापड दिसाले. म्हणला कस काय लवकर आलं. पुन्हा मग आजी पुन्हा दुसरं उचललं. पुन्हा मग एका श्रीमंत माणसानं नांगरलं होतं त्याच्यातच नेऊन पुरलं. पुन्हा आला तर आजीनं तिसरं काढलं होतं. आजी म्हणली कुठे टाकालायस लवकर याले. टाकलं होतं. म्हणला कसं की बाबा म्हणजे मेलय का नाही की. पुन्हा गेला. पुन्हा एक विहीर होती अशी पहिल्यातली. आता विहिरीतच टाकायचं म्हणला. सकाळी सकाळी मानभाव मध्ये आंघोळ करू लागलं. कोण? मानभाव. त्या विहिरी होत्या अशा गोल पायऱ्याच्या. मानभाव मध्ये आंघोळ करू लागलं. ह्याला असं गुस्त मड धरलं. मला लय सतीलाच म्हणला. असं टाकल्याबरोबर आवाज झाला. मानभाववरी पायऱ्यानं येऊ लागलं. मग ह्यानं असं बघितलं की मानभाव येऊ लागलं. बायला आलं की म्हणला वरी. मानभाव आलं की अन्नदान आजीने सांगितलं. पण अन्नदान करणं भजन करणं ह्याच्यामध्ये वर्म आहे. चुकल्या वर्म फेरा पडे. वर्म चुकल्यावर फेरा पडतो. म्हणून भजन हे कसं करायचं? निक करायचं. भजन ते उंगळवाणी नरका जाणे चुकीला. सांप्रदायिक भजन करायचं. वारकरी व्हायचं. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. काय करावी साधने फळावगेची येणे. म्हणून वारकरी व्हा. म्हणून आपल्या गावातील असं सुंदर निवेदन. आज दुसरा दिवस श्री हरिभक्त परायण बंडोपंत महाराजांची रामकथा अशी. आणि 6 दिवस ऐकायचे आपल्याला. किती? 5 दिवस. आणि म्हणून असं निवेदन भारी आहे. आपल्या गावातील दुसऱ्या दिवसाची सेवा आल्याबद्दल सगळ्या गावकऱ्याच्या तर्फे धन्यवाद. म्हणून आजचा हा विशेष कार्यक्रम आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ, परगावची भजनी मंडळ, श्रोते मंडळ आणि सर्वांनी कीर्तनाला आल्याबद्दल धन्यवाद. विठोबा रखुमाई. हरिभक्त परायण माऊली महाराज यमते किनगावकर यांच्या सहज सोप्या भाषेमध्ये असलेलं हे कीर्तन आपल्याला किती आवडलं कृपया कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. ज्ञानेश्वर